नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका व्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललोय कित्येक वर्षानंतर, कित्येक महिन्यानंतर जिमला. दोघांच्याही हेल्थची वाशीला वेट गेनची अशी ढेरी बाहेर आल्या ढेरी. माझी जरा जास्त झालेली आहे. बालीवरून आल्यापासून आम्ही जिमला गेलेलो नाहीये. येस, खूप दिवस झाले. त्यामुळं सगळं असं अरबट चरबट खाणं चालू आहे आणि वेट गेन झालंय. बाहेरचं खाणं खूप चालू आहे. स्विगी खूप चालू आहे, झोमॅटो खूप चालू आहे. मी जेवण करते तरी पण आम्ही बाहेरचं मागवतोय. आय डोंट नो व्हाय. की तू आम्ही जिमला जाऊन येतो, तू झोप तोपर्यंत. खाऊ खाल्लेस तू, आता झोप. चला. Pretty little baby. Nom nom. is dropping a wide checkpoint. Book 3 days and get 1 extra day complimentary. No. तर आता आम्ही जिममधनं परत आलो आहे आणि जिममधनं आल्यानंतर आपल्याला कशाची गरज असते तर प्रोटीनची. हे बघा, ऑलरेडी माझी एनर्जी लो झाली कारण मी प्रोटीन नाही खाल्ले. ऑलरेडी आल्या प्रोटीनच्या ऐवजी फणस खायला चालू झालेला आहे. भूक लागेल तर ठीक आहे, आपण काय करतो, खाण्यापेक्षा मी फळं खाते ना. ठीक आहे, फळ इज गुड पण प्रोटीन शुड बी द फर्स्ट मील. मी नारळ पाणी पिलं. ठीक आहे, इलेक्ट्रोलाइट्स पिलास नाही ना, लगेच खायचं होतं ना म्हणून. तर आज आपण करणार आहे आपली एक प्युअर व्हेजिटेरियन हाय प्रोटीन डिश. गोड्या श्रुतिका, ना खाता. अरे माझ्यासाठी पण बनव ना काहीतरी यार. तो खा जा. काय हवा बी असतोय आत, खा सगळा काय. बेकार ना. nice. तर आज आम्ही बनवणार आहे मूग डोसा. मूग डोसा विथ हाय प्रोटीन लो फॅट पनीर स्टफिंग. तर यामध्ये मूग, मिरची, मीठ, थोडंसं जिरा घातलाय मी, जिरेपूड पण घालू शकता, आणि तांदळाचं पीठ जर असेल तर घाला किंवा भिजवलेले तांदूळ. आता मी हे सगळं मिक्सरमधनं काढून घेणार आहे पहिला. हे मिल्की मिस्टचं लो फॅट पनीर. किट्टू आला आता. कांदा खायला, कांदा कांदा खाणार. कांदा खाणं ते चांगलं आहे. ते ते कसं चढून बसतंय बघ की लगेच तिथं. काय चालू आहे कट्ट्यावर आज काय मेन्यू आहे? सगळं बघायचं असतं. चाकू दे माझा. तर रीलमध्ये सांगितल्याप्रमाणे माझा हा स्विमिंगचा क्लास, माझे हे स्विमिंगचे क्लासेस किचनमध्येच असतात. तू आता पण नाही वापरणार आहेस व्हिडिओ मध्ये? सोडलं यार, काय सांडलं कायमचं आहे तुझं. काय नाही सांगते गाईस, हे बघा भांडं रिकामं होतं, त्यात पण थोडंसं त्याच्यात पाणी थोडंसं होतं, पाणी पडलं होतं. ना? इट्स ओके, इट्स ओके. तर कांदा कापण्यासाठी निंजा टेक्निक. काहीतरी दाखवायला जातो आणि काहीतरी पाडतोय, काहीतरी लागून घेतोय. आता तर झालं, कांदा पण पाडला. हा जेव्हा किचन मध्ये मदत करणार म्हणजे मला डबल काम लागणार आणि त्यानंतर मला डबल साफसफाई करायला लागते. काय नाही होत, काय नाही होत, डोंट टेक टेन्शन. दाखवते मी काय होते नंतर. प्लीज हात तेवढा कट करून घेऊ नको. कांदा बारीक आहे, कसा कांदा करता? बारीकच कट करायचा आहे. तर चॉपिंग डन फ्रॉम माय साइड. आता ही जी रेसिपी जी आहे ती लय भारी आहे. दर्या किनारे का बंगलोर पर जय जो कुठे पनीरला आपण त्याचं चॉपिंग जर तुम्ही जर मोजले तर हर एक पीस सेम साईजचा, कारण तेवढं परफेक्शन न मी काम करतो. स्वतःचं कौतुक पनीर हे करायचं. छोटं कट करा कारण ते ॲज अ स्टफिंग जाणार आहे आणि श्रुतिका आता त्या पनीरचा मसाला बनवते, सो त्यात काय आपलं योगदान नाही आहे. हे पनीर द्या इकडे तुम्ही सुशेफ. या ना, हे घ्या, हे घ्या. हे पनीर आहे का प्रसाद? पनीर मागाय, पनीर मागाय, सॉरी. पनीर घ्या. तू करतोस का आज भाजी? ठीक आहे, आज ही? आय विल कुक, श्रुतिका विल गाईड. ठीक आहे, यू बी द. पण क्रेडिट तर हा तूच घेणार होय ना? नाही विषय नाही, तसं काय नाही. आय विल ऑलवेज बी युअर सुशेफ. ठीक आहे, झालंय ते झालंय. हे बघा, तेल एवढंच घ्यायचं, एवढं. मला भाजल ते. सॉरी घशात गेलं तेल. का जबा 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 करायला लागले शाहिद कपूर. डबा जाम झाला. जबा जाम झालाय. कांदा परतल्यानंतर जरा ढबू घाल. खूपच तेल कमी घातलंयस. इट्स ओके गाईज, हेल्थ इज द नवीन वेल्थ.
रोज जर असं खाल्लं मी हा. तर होणार की रोज ते जर स्विगी भाजी- रोज जर स्विगी झोमॅटो होत असेल तर कसं वजन कमी होईल माझं. भाजी चिरल्यानंतर सगळा कचरा गोळा करायला कोण ते येणार आहे? जेवण झाल्यानंतर साफसफाई करायची असते. जेवण झाल्यानंतर करायची असते म्हणे. अरे बाबा अवघड आहे. आता अजून कचरा होणार. आता जेवण प्रोसेस मध्ये असताना कसं साफसफाई होईल ना. त्या वेळी करायची असते. हे कांदा गोल्डन ब्राऊन झाला काय करायचं आता. आता घाल ना ढबू. ओके टाइम फॉर ढबू. कांदा आणि ढबू शिजल्यानंतर आता हे मॅरिनेट केलेलं पनीर त्यात घाला आणि शिजवून घ्या. अरे तू ते कोण असं बोलतंय ते चॅनल नाही काय एक मराठी तसं सांगायला. आता हे घाला, आता हे घाला. ऍक्टिंग करतोस की तू आता नेक्स्ट 5 मिनिट यू विल ऍक्ट लाईक हर. ठीक आहे भाग्यश्री भाग्यश्री. हा छान करतात ते व्हिडिओ. हा आता तू तसं सांगणार आहेस. ठीक आहे. पनीर लो फॅट घ्यायचं शरीरासाठी चांगलं असतं. मॅगी मसाला टाक. डोसा मुगाचा करा एक्स्ट्रा प्रोटीन मिळेल. आपण हे करून तेल जास्त वापरायची गरज नाही. रिपीट करायची गरज नाही. छान केलंयस तू कट. मग प्रत्येक पीस सेम आकाराचा, सेम वजनाचा, सेम दिसणारा, ओळखणार सुद्धा नाही तुम्हाला. कायम कटिंग प्रसाद करतो. दॅट्स ट्रू. चॉपिंग ही लव्ह चॉपिंग. जॉमेट्री मध्ये मला खूप जास्त मार्क होते. आता आठवत नाही किती होते. माझ्यापेक्षा कमीच असते. इट्स टाइम टू मेक डोसाज. आहा आहा हा हा. अरे गॅस कमी करायचा राहिला. अरे असं का झालंय. अरे मी गॅस मोठा केलेला त्यामुळं. पहिल्याच डोशाला ब्लेंडर Sorry. केलेला आहे. Sorry. नापास. लायसन्स कॅन्सल. डोसाचं लायसन्स असतं काय? मग माझा बिझनेस प्लॅन होता. जेव्हा आपण पहिला डोसा घालतो, पहिला मी पॅन गरम व्हायला नापास. फ्लेम मोठी होती. मग मी पाणी मारून ते गार केलं आणि मी विसरले फ्लेम कमी करायला. फ्लेम कमी पाहिजे जेव्हा आपण डोसा घालतो, ते मी विसरले. ठीक आहे अजून एका वर्करची गरज आहे फ्लेम कमी करायला आपल्याला. एवढी सगळं कामं आपल्याला एकट्याला जमणार नाही आहेत. चांगलं आहे भाजी. गुड जॉब. थँक्यू. फ्लेम जास्त होते म्हणून मला पसरवता आलं नाही, पण हा ॲट द एंड डोसा झाला. फक्त छोटा झालाय. आता मी ह्याच्या अशी मध्ये भाजी घालणार आहे. अशी 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 ह्याची आणि अशी ह्याची घडी मारायची आणि असा पकडायचा आणि घॉप. द मोमेंट ऑफ ट्रूथ इज हिअर. डोसाज आर रेडी. तर आता आपण याला खाऊन बघूया. जसं काय तू पहिल्यांदा खातोय असे डोसे. एवढं दिसायला अस्थेटिक नाही दिसत, पण खूप हेल्दी आहे. Healthy कारण आहे. की खूप healthy आहे. डोसासाठी तर काही तेल वापरायची पण गरज नाही आहे. वाव. सुगरण सुगरण करते संसार सुखाचा, फक्त जरा वेळ घेते. का ते शेवटी छोटे येते असं. पण ऍट द जास्त एंड संसार सुखाचा हे महत्वाचं आहे ना. जास्त बायकोची तारीफ केली त्याला पचत नाही. त्यामुळे करतो काय असं मध्येच कधीतरी, हम्म. आणि ॲट द एंड काहीतरी टोमणा येतो छोटासा. सॉरी. तर आता 10 बास. तर आता 10 बात की एक बात. आम्ही आता हेल्थ खूप सिरियसली घ्यायचं ठरवलंय. जिम एव्हरी डे, डायट एव्हरी डे, आणि वन्स इन अ वीक चीट डे. आणि चीट डे असणार आहे दंगा. पण त्यासाठी एक्साइटेड असणं चुकीचं आहे ऍक्च्युली डाएटसाठी. कारण ठीक आहे एक्साइटेड ह्यासाठी आहे की आय नीड टू लूज वेट. खूप जास्त वजन वाढले माझं. माझं पण वाटलं. मी अशी पण- गोल मटोल दिसायला लागली प्रसाद. यू आर स्टील नॉट इन द हा म्हणजे असं Overweight किंवा- हाईट जास्त असल्यामुळे दिसून येत नाही, पण हम्म. आहे मी वेट माझं जास्त पण माझं झालंय. खूप जास्त वेट झालंय. आपण असं खात खात बोलायला लागलोय. सो आता जेवढं डाएटवरती आणि बाहेरच्या खाण्यावरती कंट्रोल करता येईल तेवढं करणार आहे. स्विगी झोमॅटो जेवढं कमी करता येईल तेवढं करणार आहे. मेन प्रॉब्लेम आमचा रात्रीच्या जेवणाचा होतोय. कारण काही महिन्यापासून हिची सेकंड शिफ्ट चालू आहे. म्हणजे हिचं दुपारी 2 वाजता काम चालू होते, रात्री 10 पर्यंत. आणि माझं नॉर्मल शिफ्ट असते. मी 6-7 ला बंद होते माझं. मग रात्री परत मग ते मी आता ते माझ्यावरती येणार आहे. म्हणजे मला करायला लागणार आहे काहीतरी. जर हेल्दी
खायचं असेल तर, कारण हिला एवढा वेळ मिळत नाही. म्हणजे ही हेल्प करेल एक 15-20 मिनिटाचा ब्रेक घेऊन, पण मला यात इनिशिएटिव्ह घेऊन मला हे लीड करायला, रात्रीचं जेवण मला लीड करायला लागणार आहे बेसिकली. प्रसाद सगळं जेवण करू शकतो त्याला, म्हणजे डाएटवालं हेल्दी जेवण येस, त्या सगळ्या आहेत त्या. तुम्ही बघू शकता. फक्त हे बघा, फक्त प्रश्न एवढाच आहे हां. की तो करतच नाही, कारण की आळस एवढा आहे की करायला बघत मला वाटलं तर तारीफ करले सर माझी, मधनच काय वाटलं होतं अरे आहे ना तुझं सगळं, तुला येतंय, छान आहे, मान्य, पण आधी केल्याची पाहिजे. पण आता केल्याने होणार नाही. आता रात्री मी रोज एकदम लो कार्ब हाय प्रोटीन मोठा बॉलिश राहू दे, रोज मी आता झोमॅटो आणि डॉमिनोज आणि मॅगडीज खाणार बस. तर दुपारी आम्ही ब्लॉगची एंडिंग करायला विसरलो आणि त्यानंतर आम्ही दुपारच्या जेवणानंतर घराची सगळी कामं करायला घेतली, साफसफाई अँड ऑल, आणि त्यात राहून गेलं. आणि आता प्रसाद ऑलरेडी दमलाय, त्याला झोप आली आणि आम्ही मूवी बघायची का नाही मग आपण? मूवी लावू किती पत बघू, आय डोंट नो. सो इट्स टाइम टू एंड दिस व्लॉग. आणि जर तुम्ही हा व्लॉग इथंपर्यंत एंडपर्यंत बघत असाल तर थँक्यू. आणि तुम्ही खरंच खूप थँक्यू, खूप मागच्या काही ब्लॉग्समध्ये आणि व्हिडिओमध्ये खूप लोकांनी खूप गोड गोड कमेंट्स केले होते. आणि तुम्ही असं कमेंट्स करून सांगत जावा की तुम्हाला ह्या ब्लॉगमधलं काही जरी आवडलं, छोटासा जरी पार्ट. मग श्रुतिका बोलेल आणि मी ऍक्टिंग करेल. बोल ये रही है लेकिन शब्द हमारे हैं. ठीक आहे, भावना पोहोचल्या तुमच्या. तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा फॅमिली सोबत. हे काय आहे? घंटा. हो, बेल आयकॉन दाबा. कंटिन्यू आणि कन्सिस्टंटली करण्यासाठी आम्हाला अशाच तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि असंच प्रेम द्या. आम्ही कन्सिस्टंट राहायचा प्रयत्न करू. आम्ही आमचा एक फुल टाइम जॉब करून हे करायचा ट्राय करतोय, त्यामुळे ह्यात आमचे खूप एफर्ट्स जात आहेत, खूप जास्त वेळ जातोय. तुम्हाला कल्पना पण नसेल की ती छोटीशी कमेंट आम्हाला केवढं मोटिवेट करते. तुम्ही लिटरली एवढ्या चांगल्या कमेंट्स लिहिताय तुम्ही, एवढं भारी वाटतंय, एवढं भारी वाटतंय. म्हणजे मी 2-3 तास काहीतरी एडिट करत बसलो असलो ती एक कमेंट वाचली की बस चीज झाल्यासारखं होतंय. त्यामुळे त्यासाठी तुमचं खूप 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 धन्यवाद. असंच सपोर्ट राहू द्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.